कोल्हापूर जिल्हा हा जैवविविधतेने समृद्ध असून येथील घनदाट जंगले, अनेक दुर्मिळ वनस्पती आणि वन्यप्राण्यांचे आश्रयस्थान आहे। मात्र अलीकडच्या काळात वाढत्या शहरीकरण, औद्योगिकरण आणि बेसुमार जंगलतोडीमुळे या हिरवाईला गंभीर धोका निर्माण झालाय। नमस्कार, मी सुरेखा आणि तुम्ही पाहतात तारा न्यूज। गगनबावडा तालुका पश्चिम घाटाच्या संवेदनशील क्षेत्रात मोडतो। येथे अंदूर तलावाच्या काठावर मोठ्या प्रमाणात फार्म हाऊस, हॉटेल्स यांची बांधकामे झालेत। या बांधकामामुळे जंगलतोड होत असून तलावाचं पाणीही प्रदूषित होत आहे। स्थानिक गावकऱ्यांच्या मते या परिसरात पूर्वी गवा, काळवीट, बिबट्या यासारखे वन्य प्राणी पाणी पिण्यासाठी येत असत, परंतु ते आता दिसेनासे झालेत। वन विभागाच्या 219च्या इंडिया स्टेट फॉरेस्ट रिपोर्टनुसार कोल्हापूर जिल्ह्यातील वन आच्छादन सुमारे 9.68 चौरस किलोमीटरने कमी झाले। ही घट पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत गंभीर मानली जाते। वृक्षतोड, मानवी हस्तक्षेप, जमिनीचं संपादन, जंगलाला लागणारा वणवा आणि मनुष्य वन प्राणी संघर्ष या घटेची मुख्य कारणे आहेत। कोल्हापुरातील काही स्थानिक संघटना आणि पर्यावरण प्रेमी जंगलतोडी विरोधात आवाज उठवत आहेत। वृक्षारोपण मोहीम, प्लास्टिक मुक्त मोहीम आणि स्थानिक लोकांना पर्यावरणाचं महत्त्व समजावून सांगणे यासारखे उपक्रम हाती घेतले आहेत। मात्र प्रशासनाची उदासीनता आणि विकासाच्या नावाखाली होणारे प्रकल्प यामुळे या प्रयत्नांना अनेक अडचणी येत आहेत। पर्यावरण वाचवण्यासाठी प्रशासन आणि नागरिक दोघांनीही सक्रिय भूमिका घेतली पाहिजे। वृक्षतोड थांबवणं, वनसंवर्धनासाठी कडक नियम लागू करणे आणि पर्यावरणपूरक विकास प्रकल्प हाती घेणं गरजेचं आहे। स्थानिक तरुणांनी आणि विद्यार्थ्यांनीही या मोहिमेमध्ये सहभागी होऊन हिरवाई टिकवण्यासाठी योगदान द्यायला हवं। कोल्हापुरातील ही हिरवणारी हिरवाई वाचवण्यासाठी लोकांनी एकत्र येणं गरजेचं आहे, नाहीतर भविष्यात हा हिरवा कोल्हापूर केवळ इतिहासाचा भाग बनून राहील। अशाच ताज्या अपडेट्ससाठी पाहत रहा तारा न्यूज।